कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आहे। सांगली साताऱ्यातील मराठा समन्वयकांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। मागासवर्ग आयोगाच्या समन्वयकांसोबत चर्चा केलेली आहे। तर कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक पार पडलेली आहे। सांगली साताऱ्यातील मराठा समन्वयकांसोबत मुख्यमंत्र्यांनी यावेळेला संवाद साधलेला आहे। मागासवर्ग आयोगाच्या समन्वयकांसोबत चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी याबद्दल अधिकची माहिती देत आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक पार पडली आहे, नेमकं काय झालं या बैठकीत? अमित, काही वेळापूर्वीच आता बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि ही बैठक जी आहे यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती संपूर्ण समाजातील समन्वयकांनी दिली। काय नेमकी चर्चा या ठिकाणी झाली? जवळपास एक तास ही चर्चा होती। खरं म्हणजे गेली काही वर्ष सरकार आपलं जे आंदोलन आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींसाठी वेळ लागणार असं एक विषय पुढं आला आणि त्यासाठीच काही वेळ मागं पुढं व्हायला लागला आहे। पण यात प्रमुख आम्ही आज सगळ्यांनी मागणी केली की या दरम्यान उपोषण करताना जरांगे पाटील साहेबांचे पण प्रकृती ढासळायला लागले, त्या पार्श्वभूमीवर जेवढे तातडीनं निर्णय घेता येतील तेवढे घेऊन ताबडतोब यातनं मार्ग काढा असं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आज या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही आवाहन केलं। त्यांनी सुद्धा एक तास सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन साधारणतः 20 ते 25 मिनिटं सकारात्मक भूमिका मांडून मराठ्यांना सरसकट आरक्षण कसं देता येईल आजच अहवालसुद्धा प्राप्त झाला आहे मुख्यमंत्र्यांना। तो सुद्धा येत्या 3-4 दिवसात ठेवून अधिवेशन जे 20 तारखेला आहे त्यात चर्चेला येऊन त्याच्यावर कायदा पारित होऊन सरसकट मराठ्यांना आरक्षण प्राप्त होईल अशा सकारात्मक संकेत तिने आज दिलेले आहे। आणि आम्ही सर्व समन्वयक अतिशय आजच्या बैठकीच्या बाबतीत तरी किमान समाधानकारक आहे आणि आम्हाला आत्ता असं वाटतंय की या सर्व पार्श्वभूमीपेक्षा महत्त्वाची म्हणजे जरांगे पाटलांचे प्रकृती आहे आणि त्यांना सुद्धा लवकरात लवकर रिलीफ मिळावा आणि सगळं व्यवस्थित व्हावं अशी पण एक आमची मागणी आहे। सकारात्मक चर्चा म्हणजे नेमकं काय आतमध्ये झालंय? कारण एक तास ही बैठक होती, आजपर्यंत मराठा समाजाला सकारात्मक चर्चा पार पडल्याचं बघितलंय। आत्ताची सकारात्मक चर्चा नेमकी काय? बघा, सकारात्मक याचा अर्थ की माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रचंड असा वेळ हा सकल मराठा समाजाला दिला। मराठा समाजाच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केला। त्यामुळं मराठा समाजाला एक आशा पल्लवित झालेली आहे की कुठं ना कुठं तरी माननीय मुख्यमंत्री अशा आरक्षण देण्याबाबत काहीतरी निर्णय घेतील। मी एक माननीय मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला की आपण तर या संदर्भामध्ये योगेश केदार तर कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि सकल मराठा समाजाची बैठक पार पडलेली आहे। सांगली साताऱ्यातील आणि मराठा समन्वयकांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। मागासवर्ग आयोगाच्या समन्वयकांसोबत चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आहे। तर कोल्हापूरमध्ये ही बैठक पार पडलेली आहे, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 1 तास चर्चा केलेली आहे।